नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये सुद्धा तुम्ही अवजड का अवघड खात्याचे 5 वर्ष मंत्री राहिलात. एका फुटक्या कबड्डीचा रोजगार तुम्हाला या मतदारसंघामध्ये आणता आला नाही. गीते साहेब तुमची 30 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये लोकसभेमध्ये गेली. किती विकासाची कामं तुम्ही करीत. कृतज्ञते तुझं दुसरं नाव अनंत गीते. 2016 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृतपणाने देवेंद्रजीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्या साऱ्या चर्चेचा सूत्रधार त्यावेळेला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे होता. BSNLला भारत सरकारने 57,000 कोटी रुपये दिले. एक रोड मॅप फडणवीस साहेब दिलेला आहे. वाडा वस्तीमध्ये 4Gचं कनेक्शन असलं पाहिजे. कोरोनाच्या संकटामध्ये आपण ऑनलाईन त्यावेळेला कारभार करत आलो. हे आता रायगड लोकसभा मतदारसंघातील वाडा वस्तीमध्ये 4Gचं नेटवर्क तयार करण्यासाठी भारत सरकारच्या माध्यमातून काम त्या ठिकाणी सुरू आहे. आणि आज आपल्या मार्फत विश्वास देतो आहे की 2024 मध्ये या लोकसभा मतदारसंघातील एकही वाडी वस्ती राहणार नाही की ज्या ठिकाणी 4Gचं नेटवर्क नाही. सागरमाला योजनेअंतर्गत जी योजना पहिल्या प्रथम तयार करण्यात आली या देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. 720 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टी असलेल्या मच्छीमार बांधवांच्या दृष्टिकोनातून अद्ययावत पद्धतीची जेटीची कामं सुरू झाली. माझ्या लोकसभा मतदारसंघात हरणे पाचबंडेरी असेल, जीवना कोडीवाडा असेल, मुलगा कोडीवाडा असेल, भरटकोल असेल, आदगाव असेल, महेंद्र दळवी साहेबांच्या मतदारसंघातील सगळ्या ज्या का अत्याधुनिक जेटी असतील या सगळ्या 1000 कोटी रुपयाच्या कामाला एकेकाळी आमचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण होते त्यावेळेला गती मिळाली. उद्योग मंत्र्यांच्या मार्फत गती मिळते. त्यामुळे ज्या ज्या काही पायाभूत सुविधा भारत सरकारच्या माध्यमातून करायच्या आहेत ते करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही पावलं उचलतो. देवेंद्रजी एका गोष्टीचं खंत वाटते. आज महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत अनंत गीते. त्यांची नवी निवडणूक आहे. त्यांच्या आयुष्यात 8 निवडणुका त्यांनी लढवल्या. पण 8ही निवडणुका अनंत गीते तुम्ही लढलात. भारतीय जनता पक्षाचं कमळ तुमच्या सोबत होतं. त्या निशाणवरती त्या सोबत तुम्ही निवडणुका लढला. तुम्ही नशिबान आहात. वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये तुम्ही अर्थ खात्याचे राज्यमंत्री होता. 4 वर्ष सलग देशाचे ऊर्जा मंत्री राहिलात. आणि सर्वात तुमची भाग्यरेखा खुलली. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये सुद्धा तुम्ही अवजड का अवघड खात्याचे 5 वर्ष मंत्री राहिलात. एका फुटक्या कबड्डीचा रोजगार तुम्हाला या मतदारसंघामध्ये आणता आला नाही. आणि आज मोदी साहेबांनी काय विकास केला असं आज अनंत गीते त्या ठिकाणी म्हणतात. मोदी साहेबांना विकास त्या ठिकाणी शोधावा लागतोय. गीते साहेब तुमची 30 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये लोकसभेमध्ये गेली. किती विकासाची कामं तुम्ही करीत. कृतज्ञते तुझं दुसरं नाव अनंत गीते. ज्या मोदी साहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाने ताकद आणि शक्ती उभी केली त्यांच्याबद्दलची भूमिका त्या ठिकाणी करतात. देवेंद्रजी तुमचं नेतृत्व आम्ही अनेक वर्षापासून पाहत आलो. 2014 सालामध्ये ज्यावेळेला भारतीय जनता पक्षाला बहुमतच्या आसपास जागा मिळाला त्यावेळेला आम्ही बाहेरून पाठिंबा केला. आज आमच्यावरती टीका टिप्पणी केली जाते. 2014 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाहेरून पाठिंबा देवेंद्रजीच्या सरकारनं दिला. आजही मी जाहीररित्या या ठिकाणी सांगतोय देवेंद्रजी बोलतील ना बोलतील मला माहित नाही. 2016 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृतपणाने देवेंद्रजीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्या साऱ्या चर्चेचा सूत्रधार त्यावेळेला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे होता. लोकसभेच्या जागांचं वाटप झालं. मंत्रिपद ठरली, पालकमंत्रीपद ठरली. 2019च्या लोकसभेच्या जागांचं वाटप सुद्धा ठरलं. अंतिम निर्णयासाठी आम्ही दिल्लीमध्ये गेलो. आज उद्धव ठाकरे काही बोलत असतील पण अमित भाईने आम्हाला सांगितलं की शिवसेना आत राहीलच. शिवसेना राहीलच सरकारमध्ये. प्रवीणजी ही अट घातली त्यावेळेला अमित भाईनी आणि आम्हाला शिवसेना आत नको होती. उद्धवजी आज साहेबांबरोबर तुम्ही बसा पवार साहेबांबरोबर पण शिवसेनेला सोबत घेण्याचा आणि ठेवण्याचा प्रयत्न एनडीएच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी झाला. हे सुद्धा आज या पेणच्या ऐतिहासिक नगरीमध्ये या ठिकाणी मी सांगू इच्छितो आहे.